ज्यावेळी तुम्ही एखाद्याला आपलं म्हणता बघा, त्यावेळी मनापासून आपलं म्हणता. पण त्या पुढचा माणूस, त्याच्या मनात काय चालू आहे, तो तुम्हाला कितपत ॲक्सेप्ट केला आहे, त्याला तुमचं नातं हवं आहे की नाही, तुमच्याबरोबरचं जे रिलेशन आहे ते त्याला म्हणजे परमनंट हवं आहे की टाईमपास म्हणून तुमच्याकडं तो बघतोय, हे त्यावेळी तुम्ही विचारच करत नाही. ज्यावेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करून वागाल, त्यावेळी तुम्हाला परफेक्ट कळेल की बाबा आपण नातं सांभाळायचं का नाही सांभाळायचं. जसं तुम्ही विचार करता तसं पुढचा माणूस विचार करेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळे विचार चालू असतील. त्याला वाटत असेल की बाबा आपण थोडे दिवस बघूया, टाईमपास करूया. आणि असे खूप लोक असे आहेत की नंतर न सांगता तुम्हाला अलग करून टाकतात. पण जी व्यक्ती खरं प्रेम करते तिला खूप त्रास होतो. म्हणून त्रास करून न घेता आधी ह्या गोष्टीचा विचार करा की समोरचा माणूस आपल्याशी काय वागतोय ते. जर त्याचं वागणं तुमच्याबरोबर जसं तुमचं आहे तसंच असेल तर ते नातं टिकवण्यात काहीतरी तुम्हाला म्हणजे फायदा आहे. नाहीतर ह्या असं नातं काय उपयोगाचं ना, ज्याच्यात काय अर्थच नसेल. तुम्ही खूप काळजी करताय आणि समोरचा व्यक्ती त्याच्या मनानं त्याला म्हणजे वेळ असेल तेव्हाच तुम्हाला कॉल करतोय. तुमचा कॉल कमीत कमी तुम्ही 4 कॉल केल्यानंतर त्याचा एक तरी कॉल आला पाहिजे ना. प्रत्येक वेळी तुम्हीच जर स्वतःहून कॉल करत असेल तर चुकीचंच आहे ना. एकदा दोनदा तुम्ही कॉल करा. तिसऱ्यांदा जर त्याचा कॉल नाही आला तर समजून जा की आपण वेडे आहोत. आपण ज्या नात्यात गुरफटत चाललोय ते नातं त्याला नको आहे. त्याला ते टिकवायचं नाही समोरच्याला, मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे. आणि आजकाल बायकांचं तर असंच चाललंय. सर्रास बायका पुरुषांच्या मनाशी खेळतात, सोडतात, चालू आहे. पण ते तुम्हाला कळायला पाहिजे. नंतर रडत बसण्यापेक्षा आणि आयुष्याची वाट लावून घेण्यापेक्षा ना, आधीच तुम्ही सावरा. आधीच तुम्हाला ते कळतंय की बाबा हे काय चाललंय, त्याच्या मनात काय आहे ते आधीच कळायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही ते जसं पुढचा माणूस असेल तसं राहा ना. थोडे दिवस बघा. त्याच्यात जर तुम्हाला वाटलं की बाबा हा आपल्याला एक लाईफ पार्टनर म्हणून योग्य आहे, तरच तुम्ही त्याच्याशी म्हणजे एकनिष्ठ व्हा आणि तुमचं नातं पुढं म्हणजे काय म्हणतात त्याला, पुढं ढकला. बरोबर आहे की नाही. उगाच ओझं नात्याचं घेऊन चालण्यापेक्षा जरी तुम्हाला उशीर लागला तरी चालेल, पण स्वतःहून सगळे प्रयत्न करू नका. समोरच्या मनात काय चाललंय ते पण ओळखा. किंवा जबरदस्ती तू का कॉल केला नाहीस, तू कॉल कर, अशी आपण कुणाला जबरदस्ती नाही करू शकत. कुणाच्या मनावर ताबा मिळवता असा येत नाही. जबरदस्ती करून मिळवता कधीच येत नाही. जर त्याच्या मनाला वाटेल की बाबा खरंच नाही आपल्याला ही व्यक्ती महत्त्वाची आहे, तरच तो तुम्हाला महत्त्व देईल. बरोबर आहे ना. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चांगले व्हिडिओ कुणाला जास्त आवडतच नाहीत, तरी पण एक बहीण समजून सगळ्यांनी सपोर्ट करा.